नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यात आगाप केळी लागवडीला सुरुवात झाली आहे. सध्याचं तापमान जरा सौम्य असलं तरी एप्रिल, मे आणि जून महिन्यात केळी पिकाला उन्हाळ्याशी सामना करावा लागतो. म्हणून आगाप केळीची योग्य लागवड आणि तिची योग्य काळजी घेणं फार गरजेचं असतं. मग कशी करायची ही लागवड आणि काय काळजी घ्यायची पाहूयात आजच्या व्हिडिओमधून. सुरुवातीला आगाप केळीची लागवड कशी करायची याची माहिती घेऊयात. आपल्याला हे माहिती आहे की आगाप मृग लागवडीत रोपांची उपलब्धता कमी असते आणि दरही वाढलेले असतात. त्यामुळे कंदांची लागवड करणंच फायदेशीर ठरतं. पण या कंदांची खरेदी सुद्धा काळजीपूर्वक करायची असते. कंद निवडताना तो 3 ते 6 महिन्यांचा आणि 450 ते 750 ग्रॅम वजनाचा तसंच उभट नारळाच्या आकाराचा असावा. आणि तुम्ही जर उती संवर्धित रोपं लावणार असाल तर ते 1 ते 1.5 फूट उंचीची आणि 4 ते 6 पानं आलेली रोपं निवडायची आहेत. पण कंदांची लागवड करताना त्यांना 100 ग्रॅम कार्बेंडाझिम अधिक 150 ग्रॅम ॲसिफेट आणि 100 लिटर पाण्यात मिसळून केलेल्या औषधी द्रावणात कमीत कमी 30 मिनिटे बुडवावीत आणि शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावी. पण ही लागवड करताना किती अंतर घ्यायचं तेही समजून घेऊयात. केळीच्या श्रीमंती आणि फुले प्राईड या वाणांची गादी वाफ्यात 1.5 मीटर बाय 1.5 मीटर अंतरावर लागवड करावी. लागवडीपूर्वी रानाची आखणी करून ठिबक सिंचन संच बसवून घ्यायचा आहे. केळी पिकासाठी ठिबक सिंचन फायदेशीर ठरतं. रोप लावल्यानंतर लगेच त्यांना क्रॉप कव्हर बसवून घ्यायचे. क्रॉप कव्हरसाठी बांबूच्या काड्या आणि पांढरं कापड लागतं, जे बाजारात सहज उपलब्ध होतं. आणि तुम्हाला हे माहिती आहे की क्रॉप कव्हरमुळे कीडनाशकांचा वापर कमी होतो. लागवडीनंतर पाहूयात खत व्यवस्थापनाबद्दल. केळीच्या लागवडीच्या वेळेस प्रति झाड 10 किलो चांगलं कुजलेलं शेणखत किंवा 5 किलो गांडूळ खत आणि ॲझोस्पिरिलियम व स्फुरद विरघळणारे जीवाणू म्हणजेच PSB ही जैविक खते प्रत्येकी 25 ग्रॅम द्यायचेत आणि त्यानंतर रासायनिक खतं द्यायचेत. जमिनीतून रासायनिक खते देताना लागवडीनंतर 30 दिवसांच्या आत 82 ग्रॅम युरिया, 375 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 83 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति झाड याप्रमाणे द्यावं. त्यानंतर लागवडीच्या 75 व 120 दिवसांनी 82 ग्रॅम युरिया द्यावा. तर ठिबक सिंचनातून खतं देताना दर आठवड्याला प्रति 1000 केळीच्या झाडांना 7.5 किलो युरिया, 6.5 किलो मोनो अमोनियम फॉस्फेट आणि 3 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं. ही मात्रा सलग 16 आठवडे द्यावी. आणि पाण्याच्या बाबतीत पाहायचं म्हटलं तर आधी सांगितल्याप्रमाणे ठिबक सिंचनाचा संच बसवून घ्यायचा. लागवडीपूर्वी वाफे ओलावून घेणं शक्य होतं. लागवडीनंतर नियमित पाणी पुरवठा होतो. लागवडीनंतर सुरुवातीला 4 महिन्यांपर्यंत प्रति झाड प्रतिदिन 4.5 ते 6.5 लिटर पाणी द्यायचं आहे. अर्थात प्रत्यक्ष तापमान आणि बाष्पीभवनाचा वेग लक्षात घेऊन पाण्याची मात्रा वाढवण्याची हरकत नाही. यानंतर आपण येऊयात बागेच्या संरक्षणाकडे. आगाप लागवडीसाठी अनेक जण पॉली हाऊस किंवा शेडनेट हाऊसची निवड करण्याचं ठरवतात. पण उन्हाळ्यात यातलं नेमकं कोणतं फायदेशीर असतं ते समजून घेऊयात. केळीसाठी पॉली हाऊसमधील केळी लागवड फायदेशीर ठरत नाही, पण शेडनेट हाऊसमधील लागवड नक्कीच उपयोगी ठरू शकते. त्यासाठी शेतामध्ये गोलाकार किंवा डोम आकाराचे शेडनेट उभारायचे आहेत. शेडनेट उभारताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्यात आणि शेडनेटसाठी सरकार कोणत्या योजनेतून किती अनुदान देतं यासाठी आमचा आधीचा व्हिडिओ नक्की बघा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता येऊयात मूळ विषयाकडे. केळीसाठी शेडनेट उभारल्यावर त्याच्या छताखाली फॉगर बसवायचेत, कारण उन्हाळ्यात पानातून बाष्पोर्जनाचा वेग वाढतो. त्यामुळे पिकाच्या वाढीत अडचणी येतात. पानांची संख्या, झाडाची वाढ, घडाची वाढ आणि फळांची गुणवत्ता यावर विपरीत परिणाम होतो. पण फॉगर्समुळे पानांचं तापमान नियंत्रित राहतं. याशिवाय ऊन आणि वाऱ्यांमुळे घड काढायला आलेल्या झाडाचे खोड मधात मोडून पडतं. घड सटकतात, घडातल्या फळांवर डाग पडतात. पण शेडनेटमुळे हे टाळता येतं आणि केळीच्या झाडांचं संरक्षण तर होतच, शिवाय दर्जेदार उत्पादनही मिळतं. यासाठी केळी बागेची काळजी घेण्यासाठी सोपा उपाय तो म्हणजे आगाप मृग लागवडीच्या आधी किंवा लागवडीच्या वेळेस बागेभोवती 2 ओळीत शेवरीची लागवड करावी. उन्हाळ्यातलं वाढतं तापमान, वादळ वारे यापासून बागेच्या संरक्षणासाठी शेवरी सजीव कुंपण म्हणून काम करतं. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन जमिनीत ओलावा सुद्धा टिकून राहतो. यासोबत लागवडीच्या 15 दिवस आधी लागवड करायच्या जागेभोवती ताग लावावा. त्यामुळे लागवडीच्या वेळेपर्यंत ताग वाढून उंच झालेला असतो. त्यामुळे रोपांना संरक्षण मिळतं. अशा प्रकारे केळीची लागवड केल्यामुळे तुम्ही केळीचं दर्जेदार उत्पादन घेऊ शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.